आपण थेट जाऊया. निवृत्त एअर व्हाईस मार्शल नितीन वैद्य आपल्याशी फोनद्वारे जोडले गेलेले आहेत. नितीन वैद्यजी, अतिशय महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे एवढा सीज फायरचा निर्णय झालेला आहे तरी देखील ही जी खुमखुमी जी आहे ना युद्धाची पाकिस्तानची, ही काय मोडलेली नाही. पुन्हा गोळीबार सुरू झालेला आहे. हो, निश्चितच आम्ही ऐकलंय की चांगलाच गोळीबार झालेला आहे आणि श्रीनगरमध्ये बॉम्बस्फोट पण झाले आहेत, उधमपूरमध्ये पण ड्रोन अटॅक झालेले आहेत आणि युद्धविराम होऊन साधारण 4 तास पण झाले नव्हते आणि हे परत त्यांनी चालू केलेलं आहे. त्यामुळे जसं मी पहिल्यापासूनच म्हणत होतो की पाकिस्तानवरती आपण विश्वास ठेवू शकत नाही आणि हे आता परत सिद्ध झालेलं आहे. बरोबर. नितीन वैद्यजी, आता 12 तारखेला पुन्हा दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांदरम्यान एक संवाद होणार आहे, तेव्हा भारताची भूमिका काय असू शकते? आता मला वाटतं की 12 तारखेचा जो संवाद होणार आहे तो होईल की नाही याच्यावरती मला एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण जेव्हा युद्धविराम आपण घोषित केलं होतं आणि त्याचं उल्लंघन झालेलं आहे, त्यामुळे जर असंच चालत राहिलं तर स्टेट ऑफ वॉर तर चालूच आहे. त्यामुळे DGMO एकमेकांशी बोलतील, त्यामध्ये काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही आहे. कारण हा जो निर्णय आहे युद्धविरामचा हा खूप हायर लेवलवर झाला, हायस्ट लेवलवर झाला होता. म्हणजे आपले पंतप्रधान हो म्हणाले, त्यांचे पंतप्रधान हो म्हणाले, त्यांचे जनरल हो म्हणाले, डोनाल्ड ट्रम्प साहेबांनी मध्यस्थी केली होती आणि तरी हे युद्धविरामचं उल्लंघन झालं. त्यामुळे DGMOचं एकमेकांशी बोलून ते युद्धविराम होईल असं मला वाटत नाही आहे. वैद्यजी, जोपर्यंत दोन्ही देशादरम्यान हा युद्धविरामाचा जो करार असतो त्याच्यावर स्वाक्षरी होत नाही तोपर्यंत पाकिस्तान असाच फायरिंग करत राहणार का? कारण यापूर्वीचा जो अनुभव आहे तो तसाच आहे. 1971च्या दरम्यान देखील असाच पाकिस्तानचा गोळीबार सुरू केला होता. हो, निश्चितच. आणि एक पाऊल पुढे जाऊन मी हेही म्हणतो की आपण त्या करारावरती स्वाक्षरी केली तरी पाकिस्तान त्या स्वाक्षरीला किती किंमत देईल आणि त्याच्यावरती किती पालन करेल ह्याच्यावरती एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण मी तुम्हाला सांगतोय की जेव्हा शिमलाचा करार 1972 मध्ये झाला होता आणि जुल्फिकार अली भुट्टो शिमल्यामध्ये येऊन त्यांनी त्यावरती सही केली होती, तर सही वाढण्याच्या अगोदर जेव्हा ते इस्लामाबादमध्ये पोहोचले तेव्हा तिकडच्या पत्रकारांना आणि त्याच्या सहकाऱ्यांना सांगितलं की भारत जर विचार करत असेल की आपण हा जो करार केलेला आहे त्याच्यावरती आपण अंमलबजावणी करू, तर भारत कुठल्या तरी वेगळ्याच विचाराचा आहे, आपण काही करणार नाहीये, आपल्याला हे करायचं होतं, स्वाक्षरी म्हणून मी केली, त्याला काही अर्थ नाहीये. म्हणजे अशी जर त्यांची भूमिका आहे आणि ती अजूनपर्यंत सातत्याने चालू आहे, तर आपण करार जरी केला तरी त्यावरती पाकिस्तान किती निर्भर होईल यावरती एक फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. जो देश 4 तासाच्या सीमा 4 तासाच्या युद्धविरामवरती ठाम राहत नाही, तो कागदावरती जो करार करतील त्याच्यावरती किती ठाम राहील ह्याचं उत्तर तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे. अगदी अगदी. वैद्यजी, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पाकिस्तानमधल्या शरीफ सरकारचा निर्णय पाकचं लष्कर मानत नाही असं म्हणायचं का? निश्चितपणे. तुम्हाला तर माहिती आहे की पाकिस्तानमध्ये जे काही निर्णय घेतात ते लष्करचे प्रमुखच घेतात आणि आता लष्करच्या प्रमुखांनी जो निर्णय घेतलेला आहे, जो मला वाटतं की त्यांच्यामुळेच ते हा युद्धविरामची घोषणा झाली होती, त्यामध्ये असं दिसून येतं आहे की काहीचे लष्कराचे काही तुकडे आहेत, खास करून जम्मू अँड काश्मीरच्या परिसरामध्ये पाकिस्तानच्या, जे आपल्या स्वतःच्या अध्यक्षांचं पण बोलणं ऐकत नाही आहेत असं दिसतंय. कारण युद्धविराम त्यांनी केलेला आहे, ज्याचा अर्थ असा आहे की पूर्ण पाकिस्तानच्या मिलिटरीवर तो लागू आहे, पण तरी काही मिलिटरीचे लोक जे जम्मू आणि काश्मीरमध्ये आहेत ते अजूनही युद्धाचा प्रयत्न करत आहेत. ह्याचा अर्थ असा आहे की पाकिस्तानच्या सैन्यामध्ये सुद्धा एक मत आहे असं नाही आहे. अगदी अगदी. त्यामुळेच पाकिस्तानमध्ये सत्तांतर होऊ शकतं. एक तर लष्कर प्रमुखांबद्दल नाराजी आहेच, मुनीरबद्दल, पण पाकिस्तानमध्ये सत्तांतर होऊ शकतं असं देखील बोललं जात आहे. ह्या ज्या घडामोडी घडतायत त्यांच्याकडे तुम्ही कशा दृष्टीने बघता? निश्चितपणे मला वाटतं की सत्तांतर होण्याची शक्यता खूप आहे. त्याच्यामध्ये 2 दिवसापूर्वी असंही कळालं की जनरल मुनीरनं अटक केलेली आणि त्यांना आता जयबंदी ठेवलेलं आहे आणि एक लेफ्टनंट जनरल शाहीर मिर्झा आहेत ते लष्कर प्रमुख बनणार आहेत.
तर असं होऊ शकतं. आणि मला वाटतं की DGMO ची जी बैठक होणार होती ती आता होईल की नाही, मला त्याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. त्या बैठकीमध्ये हे आपल्याला सविस्तरपणे कळालं असतं की लष्करचे प्रमुखांची बदली होतीये, त्याला काढून टाकतायत की नाही करतायत. आणि आता असंही दिसतंय की पाकिस्तानच्या लष्करामध्ये 2-3 गट वेगळे वेगळे निर्माण झालेले आहेत. एक गट बहुतेक जनरल मुनीर ऐकतायत, काही गट लेफ्टनंट जनरल शाहीरचं ऐकतायत. तर असं काहीतरी असण्याची शक्यता खूप आहे, कारण एकदा तुम्ही युद्धविरामची घोषणा केली ती पूर्ण देशभर लागू पाहिजे आणि सैन्याची प्रत्येक तुकडी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. पण तशी होत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा दुमत आहे आणि एकमत नाही आहे, हे असं स्पष्ट दिसून येत आहे. अगदी नितीन वैद्यजी, तुम्ही अगदी विविध मुद्द्यांवर साम टीव्हीशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद.